जीवनात पहिल्यांदा नागपूरच्या बाजारला आलो होता इथं येऊन जोड्या अर नादच कळा होता ना भाऊ. तरी बाबू तुमच्या भावाला सकाळी उठलं नाही जात तर घरच्यांनी बळजबरी उठवलं आणि डायरेक्ट नागपूरच्या बाजारला घेऊन चालले. ते काय माहितीये का, कारण की आपल्याला ना दोबड घ्यायची म्हणजेच आपल्याला म्हैस घ्यायची. आम्हाला कोणतरी सांगितलंय खामखेड्याला ना तिथं बी दोबड भेटते म्हणजे म्हैस भेटते. मग आम्ही या बाबांना विचारलंय, बाबांनी ना म्हशी गाई सर्वच दाखवून दिलंय. म्हटलं थांबा आम्ही कधी थोडीशी ठोकरी खाऊन येतो. आम्ही खामखेड्याला मस्त शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय, डायरेक्ट आलो नागपूर मध्ये. आणि नागपूर मध्ये येऊन निसता भदा भदा पाणी ना भाऊ. मग काय भागो. मग आम्ही भागते डायरेक्ट आलो मार्केट समोर. मग काय डायरेक्ट मार्केट मध्ये गेलो. मार्केट तर लय भरलेलं होतं. मग मार्केट मध्ये ना लय जोड्या आलेल्या होत्या, पण ही जोडी ना डायरेक्ट लक्षच वेधून घेतलेलं होतं. बघा ना डायरेक्ट नाद खुळा होती. मग आम्ही ना इथं जोड्यात बघत बसलो. म्हटलं चला आपण जे काम करायला आलो ते करू. मग आम्ही ना पुरा नागपूरचा बाजार चापलून टाकलाय, पण आम्हाला जे पाहिजे ना ते भेटायलाच तयार नाही. मग आम्हाला जी वस्तू पाहिजे तिथं कळाली कुठे. मग काय तिथं गेलोय, तिथं जाऊन पाहिलं तर थोडस स्कॅम वाटला. म्हटलं नको चला पळा. मग आम्ही सर्व हिंडून आलोय, पण आम्हाला आमच्या मनासारखी वस्तूच भेटली नाही. मग आम्ही आलो परत आपल्या खामखेड्यामध्ये. आणि इथे ना भाऊ यांचा इतका मोठा ताफा होता ना विचारूनच फायदा नाही. या ताफ्यामध्ये ना आपल्याला हे सोनं आवडलं होतं. इतकीच भारी गाय होती ना, नादच खुळा होताय. त्यांनी लगेच आपल्याला दूध बी काढून दाखवलंय. म्हटलं करा बघ काही विषय नाही आता. मग आता तुम्ही जाऊ शकतात, कारण की माझा ब्लॉग संपलेला आहे. फॉलो करून घ्या. हा बाय बाय.